परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहूयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची गुरुपौर्णिमा या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्या गोष्टीवरती आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आता येत्या 29 तारखेला गुरुपौर्णिमा येत आहे. आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या विविध सण किंवा उत्सवासंदर्भात आपण इथं या व्यासपीठावर चर्चा करतोय. साहजिकच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या देशातील जी उज्ज्वल गुरु शिष्य परंपरा आहे त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत. त्याशिवाय गुरुपौर्णिमा नेमकी कशी साजरी केली जाते हेही बघणार आहोत. तर आज आपण याच अनुषंगानं आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण इथं चर्चा करणार आहोत आणि आज आपण पहिल्यांदा भारतातली जी उज्ज्वल गुरु शिष्य परंपरा आहे त्याच्याविषयी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नेमकी ही गुरु शिष्य परंपरा कधीपासून सुरू झाली असेल आणि आपल्या भारतातलं त्याचं महत्व काय असेल? आरन्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करतो. गुरु शिष्य परंपरा जी आहे म्हणजे भारतामधले त्याचं वैशिष्ट्य काय, असं स्वामी विवेकानंदांनी जे भारताचं एका शब्दात वर्णन केले ते म्हणजे आहे गुरु शिष्य परंपरा. ही जी गुरु शिष्य परंपरा आहे तर ही अगदी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्रावरती, धर्मावरती संकट आलेले आहेत तेव्हा तेव्हा याच गुरु शिष्य परंपरेनेच, ह्या गुरु शिष्याच्या जोडीनेच त्या संकटातून आपल्या राष्ट्राला, धर्माला, समाजाला त्यातून बाहेर काढलेलं आहे. ह्याचं उदाहरणच काही बघायची झाली तर द्वापार युगामध्ये आपण मागे गेलो तर लक्षात येईल की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा शिष्य अर्जुन याने काय केलं तर कौरवांच्या ती जी अन्यायी सत्ता होती ती उलटवून टाकली, कौरवांचा नाश केला आणि पुन्हा एकदा जे सत्ययुग आहे, जे राज्य आहे, जे धर्मराज्य आहे ते स्थापन केलं. त्यानंतर आपण जर पुढचं उदाहरण बघायला गेलो तर आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, दुष्ट जो नंदराजा होता त्याचं शासन जे आहे ते शासन यांनी उलथून लावलं. त्यानंतरचं आपण उदाहरण जर बघितलं तर विद्यारण्य स्वामी आणि हरिहराणी बुक्कराय यांच्या साह्याने त्यांनी विजयनगराचं साम्राज्य स्थापन केलं. आणि अगदी अलीकडच्या काळातलं आपल्या सगळ्यांचं परिचित असं उदाहरण म्हणजे 5 पातशाह्यांना पायदळी तुडवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी. म्हणजे यातून लक्षात काय येतं की ही जी गुरु शिष्य परंपरा आहे तर ह्या गुरु शिष्य परंपरेला, या परंपरेने काय केलंय तर वेळोवेळी समाज उत्थानाचं कार्य केलेलं आहे. गुरूंचं कार्य हे केवळ साधक किंवा शिष्य यांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे एवढंच नाहीये. तर जेव्हा जेव्हा अधर्म बळावेल, जेव्हा जेव्हा बिकट काळ येईल, आपत्काळ येईल, तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा धर्मसंस्थापनेचं कार्य करण्यासाठी याच गुरूंनी आपल्या शिष्याच्या जोडीने धर्मसंस्थापनेचं कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व समाजाला पण त्यांनी सहभागी करून घेतलेला आहे, सर्वांची साधना करून घेतलेली आहे. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेचं जे वैशिष्ट्य आहे किंवा जे महत्व आहे तर ते भारतात खूप आहे. आणि म्हणून आज आपण भारतामध्ये गुरुपौर्णिमा पण साजरा करतो ना. आपल्याला माहितीये की आपण म्हणतो की गुरुंशिवाय तरुणोपाय नाही, गुरुविना नाही तुझा आधार. कारण ही जी गुरु आहेत तर हे गुरु शिष्याला घडवतात, शिष्याची आत्मिक उन्नती घडवून देतात. ही जी गुरु शिष्य परंपरा आहे हीच परंपरा समाज व्यवस्था उत्तम राखते. आणि हेच आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये तक्षशिला, नालंदा सारखी विश्वविद्यालय पुरी होती.
की ज्यामध्ये हजारो नाही लाखो शिष्य हे त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिक्षण घेत होते. आणि म्हणून आपला जो भारत होता हा भारत पूर्वी अत्यंत वैभव संपन्न होता ना. म्हणजे अगदी 17व्या शतकामध्ये 17व्या-18व्या शतकापर्यंत सुद्धा जगाचा जेवढा व्यापार होता तेवढ्या व्यापाराच्या 35% व्यापार हा भारत करत होता. म्हणजे हे एवढं जे वैभव संपन्न जो भारत होता ह्याच्या मागे जर खरं कारण असेल तर ते कारण म्हणजे हीच गुरु शिष्य परंपरा. कारण ह्याच गुरु शिष्य परंपरेमध्ये काय असायचं की जो विद्यार्थी आहे तर तो वयाच्या 7व्या, 8व्या, 10व्या वर्षी गुरुगृही जायचा शिक्षणासाठी. आणि मग तिथे तो सर्व विषयांमध्ये पारंगत व्हायचा. त्याची रुची ज्यामध्ये असायची त्याच्यामध्ये तो प्रावीण्य मिळवायचा. गुरुगृही त्याला सगळं शिकवलं जायचं की त्यामध्ये राज्यशास्त्र होतं, नीतिशास्त्र होतं, धर्म होता, अध्यात्म होता. आणि तो जो शिष्य विद्यार्थी तो बाहेर पडताना तो एक सर्वगुण संपन्न कुशल असा बाहेर पडायचा. आणि म्हणून त्यावेळेचा भारत जो होता तर तो भारत हा पण कसा होता की तो सर्वगुण संपन्न होता. आणि हेच या गुरु शिष्य परंपरेचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आता पुरातन गुरु शिष्य परंपरेविषयी सांगितलं, पुरातन काळात गुरु आणि शिष्यांचं महत्वही सांगितलं. मग आधुनिक काळात गुरु केलाच पाहिजे का? आधुनिक काळात गुरु कसा शोधावा? म्हणजे आधुनिक काळ म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणतो विज्ञान युग म्हणतो. आता हा आधुनिक काळ साधारण सुरू कधी झाला 100 वर्षापूर्वी, बरोबर. मग या विज्ञान युगाने अनेक शोध लावले, आपण असं म्हणतो. मनुष्याचं जीवन सुखकर केलं असेही आपण म्हणतो. पण हेच विज्ञान युग कुठेतरी आपल्याला विनाशाकडे नेते असं वाटत नाहीये का? आज आपण काय बघतोय तर अमेरिका, इराण हे युद्ध सुरू आहे. रशिया, युक्रेन हे युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या आजूबाजूच्या देशांबरोबर युद्ध सुरू आहे. आज पाकिस्तान, चीन भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे हे जे विज्ञान आहे हे आपल्याला भौतिक प्रगती निश्चित देऊ शकलंय, पण जी आध्यात्मिक शांती पाहिजे ती शांती विज्ञान देऊ शकलंय का? नाही देऊ शकलंय. आणि येथेच गुरूंचं महत्व आपल्या लक्षात येतं. म्हणजे गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम असं म्हटलेलं आहे. शिष्याची जी उन्नती होते, शिष्याचं जे कल्याण होतं ते केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच होतं. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता असते. अगदी सोपं आपण उदाहरण बघूया. एखाद्या नवीन ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि आपल्याला रस्ता माहित नाहीये. आपण कोणाला तरी रस्ता विचारतो ना, आपण गुगलवर तरी रस्ता शोधतो. म्हणजे काय, आपण कुणाच तरी मार्गदर्शन घेतो. समजा आपण आजारी पडलोय तर आपण घरच्या घरी उपचार करतो का? नाही करत. आपण डॉक्टरांकडे जातो. समजा आपली गाडी खराब झालीय तर आपण काय करतो? त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडे जातो. समजा आपल्याला कोर्टात काहीतरी काम आहे, आपण काय करतो? आपण वकिलाकडे जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेतोच ना. मग आपल्याला तर ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं आहे ना. आपण दत्तगुरूंची आरती करताना म्हणतो ना, जन्म मरणाचा फेरा चुकविला. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो कसा चुकणार आहे? तर तो केवळ आणि केवळ गुरुच आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवू शकतात. आणि म्हणून गुरूंची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. जसं एखाद्या खोल समुद्रामध्ये एखादं जहाज असतं आणि त्या जहाजावर जर होकायंत्र असेल तर त्या जहाजाला दिशा कळते. तसंच हा जो भवसागर आहे तर या भवसागरामध्ये आपण सगळेजण आज आहोत. आपल्याला ईश्वर प्राप्तीची दिशा कोण दाखवतं? तो ते गुरु दाखवतात. होकायंत्राप्रमाणे गुरु कार्य करतात. मुळात मनुष्याचा जन्म जो झाला त्या जन्माची 2 कारणं आहेत. एक तर आपलं जे प्रारब्ध आहे ते आनंदाने भोगून संपवणे, आणि दुसरं म्हणजे काय तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी साधना करणे. मग ही साधना कोण करतं? कोण करून घेतं? गुरुच करून घेतात. आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकालाच आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्याला आपल्या मनशांतीसाठी गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून गुरूंची आवश्यकता आपल्याला आहेच आहे. मग आता गुरु शोधावा का असं तुम्ही विचारलात ना, किंवा गुरु करणं आवश्यक आहे. मग गुरु कुठे करायचा? गुरु शोधायचा का असा तुम्ही प्रश्न विचारला. गुरु शोधायचा की तो आपोआप आपल्या आयुष्यात? हा, आता इथे अध्यात्मशास्त्र काय सांगतं ना की गुरु शोधू नये. आता गुरु का शोधायचा नाही? तर गुरु शोधण्यासाठी म्हणजे एखादे गुरु हे माझ्या प्रकृतीला योग्य आहेत की नाही हे आपल्याला कसं कळणार?
मग एखादी गुरु आपल्यासाठी योग्य आहेत हे कळायला आपण त्या गुरूंच्या वरचढ असायला पाहिजे ना. पण तसं नाहीये ना. मग आपण गुरु शोधू शकतो का? आणि गुरु शोधून सापडतच नाहीत, कारण गुरु तत्व आहे हे अगदी सूक्ष्मात सूक्ष्म आहे. आणि म्हणून ना गुरु शोधू नये. मग काय करायचं? तर शिष्य व्हायचा प्रयत्न करायचा. आपल्यामध्ये शिष्यत्वाचे गुण आणायचे. जसं एक उदाहरण घेऊया आपण. पोपट असतो. पोपटाला एखादा पेरू पिकलाय हे कोणी सांगतं का? पोपटाला ते आपोआप कळतं पेरू पिकला, आणि तो बरोबर तोच पेरू खातो. मधमाशीला एखाद्या फुलामध्ये मध आहे सांगायला लागतं का? ती बरोबर तिथून ते मध गोळा करते. तसंच गुरु हे अंतर्यामी असतात, सर्वज्ञ असतात. त्यांना ना एखादा साधक, एखादा शिष्य चांगली आध्यात्मिक उन्नती करतोय, त्याची चांगली तळमळ आहे, गुरूंना अंतर्यामी कळतं. आणि मग स्वतःहून गुरु त्या शिष्याच्या जीवनामध्ये येतात. आपण गुरु करायचा नसतो, गुरु हे शिष्य करतात. म्हणजे काय? तर गुरु शिष्याची निवड करतात, गुरु त्याला तयार करतात, त्याच्याकडून साधना करून घेतात. काही जण म्हणतात ना की मी अमक्या तमक्या गुरूंचा मी शिष्य आहे. इथं लक्षात काय घ्यायला पाहिजे ना, गुरूंनी म्हणलं पाहिजे की हा माझा शिष्य आहे. आपण हाही माझी गुरु असं म्हणून उपयोग नसतो. आणि म्हणून ना आपण गुरु नाही करायचा, आपण शिष्याचे जे गुण आहेत ना ते गुण आपण आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. अच्छा. मग अशा प्रयत्नातून आम्हाला एखादा गुरु भेटलाच, तर मग त्या गुरुकडे आपण काय मागावं, कसं मागावं, ज्ञानार्जन कसं करावं? मुळात काय असतं, जसं मगाशी म्हटलं ना, गुरु कसे असतात ना, अंतर्यामी असतात, अंतर्ज्ञ असतात. त्यांना ना एखाद्या शिष्याला काय हवं काय नको त्यांना ते आतूनच कळतं. खरा शिष्य गुरूंकडे काहीच मागत नाही. आणि म्हणून गुरूंकडे काहीही मागू नये. तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि जर ती तुम्हाला त्याची आवश्यकता नसेल किंवा तुमच्या प्रारब्धात ती नसेल तर ती गुरु तुम्हाला देत नाहीत. आणि एखादी गोष्ट तुम्ही मागितलेली नाहीये पण ती तुम्हाला ती आवश्यक आहे, तर न मागता सुद्धा गुरु तुम्हाला सर्व काही देऊन टाकतात. याचं एक उदाहरण आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की त्यांनी एकदा म्हणजे समर्थ स्वामी रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना काय सांगितलं की तुझं राज्य मला अर्पण कर आणि माझा शिष्य हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या क्षणी कुठलाही विचार न करता राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केलं. समर्थांनी नंतर हे काय होतं की अन्य शिष्यांची परीक्षा समर्थांनी यातून घेतली होती आणि समर्थांनी त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांना ते राज्य पुन्हा देऊन टाकलं. सांगितलं की त्याचं मी काय करणार, हे राज्य तुम्हीच करायचं. म्हणजे इथे लक्षात काय येतं ना की गुरु शिष्याला सगळं काही देतात. शिष्याला गुरूंकडे मागायची काहीच आवश्यकता नसते आणि म्हणून गुरूंकडे काहीच मागू नये. हा, मागायचं तर गुरूंना काय मागायचं की दुःख सहन करण्याची क्षमता ही गुरूंना मागायची. कारण आपण बघितलं की मानवाचं जे जीवन आहे मनुष्याचं कसं असतं, सुख पाहता जवळ पडे दुःख पर्वता एवढे. मग गुरूंना सुख मागण्यापेक्षा दुःख सहन करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता माझी वाढू दे असं आपण गुरूंना मागू शकतो. गुरूंना आपण काय मागू शकतो तर माझ्याकडून अधिकाधिक साधना होऊ दे, गुरुस्मरण माझ्याकडून अधिकाधिक होऊ दे, हे आपण गुरूंना मागू शकतो. म्हणजे अध्यात्मातलं जे काही आहे ना साधनेला अनुकूल अशाच गोष्टी आपण गुरूंना जर का मागितल्या तर त्यातून पण आपली साधना होते. मग या अनुषंगाने आपण शिष्यच व्हायचं असेल तर मग आदर्श शिष्य कसा असायला पाहिजे? तुम्ही सुंदर प्रश्न विचारला की शिष्य म्हणजे काय आणि आदर्श शिष्य कसा असायला पाहिजे. आता अगदी सोपी शिष्याची व्याख्या आपण समजून घेऊया. गुरूंनी सांगितलेले जो सगळं काही ऐकतो तो म्हणजे शिष्य. याची अजून एक व्याख्या अर्णव तंत्रामध्ये आहे. त्यात काय सांगितलं की जो तन मन धन आणि सर्वस्व गुरूंना अर्पण करतो ना तर त्याला उत्तम शिष्य असं समजावे. म्हणजे आदर्श शिष्य म्हणजे काय की जो स्वतःचं तन मन धन सर्वस्व गुरूंना अर्पण करतो तो म्हणजे आदर्श शिष्य असतो. आता हे शिष्य कसं व्हायचं तर त्यासाठी आदर्श शिष्याचे गुण जे आहेत ना ते गुण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत आणि शिष्याचे जे गुण आहेत ते आपण आपल्यामध्ये आणायला पाहिजेत. ते गुण कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघूया. शिष्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? एकदम नम्रता असायला पाहिजे शिष्यामध्ये. शिष्यामध्ये सेवाभाव असायला हवा.
शिष्यामध्ये सकारात्मकता असायला हवी, शिष्यामध्ये गुरुकार्याची तळमळ असायला हवी, शिष्य कसा असायला हवा, दोषहीन असायला हवा, शिष्यामध्ये अहंकार जो आहे तो अगदी अल्प असायला हवा, शिष्यामध्ये श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे. त्याबरोबर शिष्यामध्ये अजून काय असायला पाहिजे, आज्ञापालन आणि सतत शिकण्याची वृत्ती. हे गुण जे आहेत हे शिष्यामध्ये असणं हे खूप आवश्यक आहे. हे जर आपण आपल्यामध्ये आपण आणले तर निश्चितच आपण पण एक उत्तम शिष्य अवश्य होऊ शकतो. अच्छा, मग हा श्रद्धाभाव असेल गुरुविषयी, म्हणजेच गुरूंच्या वरती आपल्याला पूर्ण विश्वासही असला पाहिजे. मग हा नेमका श्रद्धा आणि विश्वास गुरूंच्या वरचा, की यातली पातळी नेमकी कशी ठरणार? आपण कुठल्या मर्यादेपर्यंत श्रद्धा ठेवावी, किती मर्यादेपर्यंत विश्वास ठेवावा? गुरु सांगतोय ते सगळंच योग्य आहे, या बाबतीत श्रद्धा आणि विश्वास यामधला फरक कसा समजायचा? आता आपण मुळात या दोन संकल्पना समजून घेऊ की श्रद्धा म्हणजे काय आणि विश्वास म्हणजे काय. जे होणार आहे ते चांगल्यासाठीच अशी जेव्हा ठाम जाणीव असते ना, तेव्हा त्याला विश्वास असं म्हणतात. बरोबर आहे. विश्वास आपल्या कोणावर असतो, आईवडिलांवर असतो, आईवडिलांच्या मुलांवर असतो, आपल्या मित्रांवर असतो, त्याला आपण विश्वास असं म्हणतो. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे, चांगल्यासाठी होणार आहे, ही ठाम जाणीव, त्याला विश्वास असं म्हणतात. आणि श्रद्धा म्हणजे काय, तर जे काही होणार आहे ते चांगलं जरी झालं तरी सुद्धा ते गुरुकृपेने झालं. आणि समजा एखादं अप्रिय काहीतरी घडलं तरी त्यातून मला गुरुनं मला काहीतरी घडवायचं आहे, काहीतरी शिकवायचं आहे, ही जाणीव आहे ना, याला श्रद्धा असं म्हणतात. म्हणजे खरा शिष्य कोण, की जो खूप चांगलं झालं तो हुरळून पण जात नाही आणि खूप वाईट झालं तर तो दुःखी होऊन गुरुंना दोष देत नाही, त्याला खरा शिष्य असं समजायचं. तुम्ही असं म्हटलं की श्रद्धा कुठपर्यंत असायला पाहिजे, श्रद्धा ही अमर्याद असायला हवी. अध्यात्मामध्ये श्रद्धा हे एक चलनी नाणं आहे. त्याचं एक उदाहरण आपण बघूया. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या काही शिष्यांबरोबर चालले होते आणि त्यांच्या शिष्यांमध्ये एक शिष्य होता अंबादास नावाचा. आता ते एका ठिकाणून दुसरीकडे भ्रमण करत असताना त्यांना एक कोरडी विहीर दिसली आणि त्या विहिरीवरती एक झाडाची फांदी होती आलेली होती. त्यांनी अंबादासला सांगितली, जा आणि ती झाडाची फांदी तोड. कशी तोडायची, तर विहिरीच्या बाजूला बसायचं त्या फांदीवर आणि फांदी तोडायची. अंबादासने कुठलाही विचार नाही केला. त्या फांदीवर चढला, कुऱ्हाड घेऊन फांदीवर चढला आणि त्या फांदीवर घाव घातले आणि फांदी तोडली आणि तो विहिरीत पडला. गुरु इतर त्या शिष्यांना म्हटले, काय हा वेळ आहे, असं कोणी करतं का, आणि निघून गेले समर्थ रामदास स्वामी पुढे. नंतर 1-2 दिवसांनी जे पुन्हा तिथून ते आले, सगळ्यांना काय वाटलं शिष्यांना इतर, की अरे अंबादास खाली पडला, आता तो विहीर कोरडी, निश्चितच त्याचा मृत्यू झालेला असेल. आल्यावर त्यांनी शिष्याला वरून फक्त हाक मारली की कसा आहेस, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या खुशीने सगळं काही, मी खूप मजेत आहे, आनंदात आहे. आणि तेव्हापासून त्यांचं नाव कल्याण स्वामी ठेवलं. मग गुरुंनी त्यांना योगशक्तीने बाहेर काढलं आणि त्याला विचारलं की तू खाली पडलास, 2 दिवस काय केलंस. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची एवढी अपार कृपा आहे की मी खाली पडलो, पण तिथे मला प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामातेचं दर्शन झालं आणि माझ्या जीवनाचा उद्धार झाला. म्हणजे लक्षात आलं ना की गुरु आपल्याला जरी वरकरणी वाटलं की अरे ह्यातून काहीतरी नुकसान होतंय, तसं नसतं. त्यातूनही आपला लाभच होत असतो. त्यातूनही आपल्याला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काहीतरी चांगलं घडत असतं. आणि ही जी जाणीव असते ना, ही जाणीव जर ठाम असेल तर ह्या जाणीवीला श्रद्धा असं म्हणतात. आणि म्हणून खरा शिष्य आहे ना, त्याची श्रद्धा गुरूंवर अपरंपार असते. गुरुचरित्र जर आपण वाचलं असेल तर गुरुचरित्रात सुद्धा अशी अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील की गुरूंनी एकाला सांगितलं की एक काठी होती वाळलेली काठी, त्या वाळलेल्या काठीला पालवी फुटेपर्यंत पाणी घाल, तुझा शरीराचा जो काही कोड आहे, जो काही रोग आहे तो नष्ट होईल. त्या शिष्याने काय केलं, ती काठी रोवली आणि त्या काठीला तो दररोज पाणी घालत होता. बाकी सगळे त्याला हसायचे, काय वेडा आहे, काय पण करतो हा, काठीला कधी पालवी फुटेल का. आणि काही वर्ष सलग पाणी घातल्यावर खरोखरच त्या काठीला पालवी फुटली
कारण गुरूंचा संकल्प होता ना. आणि त्या शिष्याचं जे काही त्वचारोग होता तो पण नष्ट झाला. म्हणजे लक्षात कसं येतं ना, गुरु जेव्हा आपल्याला काही सांगतात तेव्हा आपण जर त्याचं परिपूर्ण पालन केलं तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक लाभ होतो. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं ना की गुरुप्राप्तीसाठी किंवा शिष्य होण्यासाठी जो एक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे गुरु आज्ञा पालन. गुरुनी सांगितलं आणि तसं मी केलं. आपण महाभारताच्या काळामधले पण उदाहरण आपण बघतो ना की जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली ना रणांगणावरती. आणि अर्जुनाला काय सांगितलं की मी सांगतो तसं तर तू जर केलंस तर त्यात तुझं खरं कल्याण आहे आणि हाच कर्मयोग आहे. मग जसं गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण कुठल्याही मनात किंतु परंतु कुठलाही शंका न बाळगता आपण जर ते केलं ना तर त्यातून आपली साधना होते. आणि हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर अजून एक गुण आहे तो आपल्याला वाढवायला पाहिजे, तो म्हणजे सतत शिकण्याच्या स्थितीत असणं. लहान मूल बघा सतत शिकण्याच्या स्थितीत असतं म्हणून ते आनंदी असतं ना. जेव्हा ते चालायला सुरुवात करतं तेव्हा पण ते खिदळतं का, कारण ते त्या चालण्याला आनंद घेत असतं. जेव्हा ते बोलायला सुरुवात करतं तेव्हा त्याला आनंद होतो का, त्या बोलण्याचा ते आनंद घेत असतं. पण काय होतं ना, पुढे आपण जसं मोठे होतो ना, अहम वाढत जातो आणि नवीन नवीन गोष्टी जरी आपल्याला शिकायला मिळाल्या तरी त्यातला आनंद आपण घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय तर नवीन आपल्याला जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग घडतात तेव्हा त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं हे जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला ना तर निश्चितच आपल्याला देव किती घडवतोय, गुरु किती घडवत आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि त्यातला आनंद आपल्याला निश्चितच अनुभवता येईल. गुरु शिष्य परंपरा आणि त्यातल्या गुरूंचं महत्व, त्यांच्यावरती शिष्यांची जी श्रद्धा असायला पाहिजे याविषयी सांगताय. आता या श्रद्धेच्या अनुषंगानं आपण बघतोय की आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळे गुरु आहेत. आपण आता ती अगदीच त्यांची नावं घेत जायला नको, पण अनेक गुरु आहेत. सद्गुरू वामनराव पैंच्या पासून अनेक त्यांचा भक्त समुदाय आहे, तो त्यांच्यावरती अपार श्रद्धा ठेवतो. तर मग ही गुरु शिष्य परंपरा ही त्या गुरु शिष्य परंपरेशी निगडीत आहे का, त्याच्याशी जुळणारी आहे का? अध्यात्मामध्ये ना एक नियम आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती नाही निरनिराळी असते आणि त्या निरनिराळ्या प्रकृतीप्रमाणे विविध साधना मार्ग आहेत. जसं तुम्ही म्हटलं की विविध संप्रदाय आहेत, विविध संतांचे संप्रदाय आहेत, त्या संप्रदायानुसार भक्त साधना करतात आणि त्यांची प्रगती पण पुढे पुढे सुरू आहे. आता इथे एक लक्षात काय घ्यायचं की संत जरी दिसती वेगळाले तरी ते स्वरूपी मिळाले. म्हणजे समजा एखादी मोठी टाकी आहे आणि त्या टाकीला 5, 6, 7, 8 नळ आहेत. प्रत्येक नळात येणारं पाणी एकच आहे ना, ते वेगळं आहे का? नाही. तसं संत किंवा गुरु हे काय आहे तर गुरु हे ईश्वराचं सगुण रूप आहे. मग ईश्वराकडे येणारं जे चैतन्य आहे ना, जरी संप्रदाय वेगळा असला, जरी संत वेगळे असले, गुरु वेगळे असले तरी तो येणारा जो चैतन्य आहे ते तेच आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भक्तांना त्यांच्या प्रकृतीनुसार मिळत आहे. काही कर्मयोगी असतील, काही हठयोगी असतील, काही ज्ञानयोगी आहेत, काही ध्यानयोगी आहेत, काही भक्तिमार्गी आहेत. भक्तिमार्गात पण अनेक संप्रदाय आहेत ना. पण ते लक्षात काय घ्यायचं ना, तुम्ही कोणत्या संप्रदायानुसार साधना करताय तो भाग महत्वाचा नाहीये. जे आपण साधना करतोय आपल्या गुरुंवरती संपूर्ण श्रद्धा निष्ठा ठेवून जर आपण ती साधना केली तर आपली साधना ही फलद्रूपच होते आणि आपल्याला त्याचा लाभ मिळतो. अच्छा, मग हा झाला आध्यात्मिक प्रवास. त्याचबरोबर आता वैज्ञानिक प्रवासाकडे बघितलं तर आत्ताच्या काळातले शिक्षक आणि आत्ताच्या काळातले विद्यार्थी यांच्याबाबत आपण विचार केला आणि त्याची तुलना जर पाठीमागं जाऊन आपल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीची केली तर आता प्रचंड बदल झालेला आहे. बरोबर. आता जी मुलं सगळी AI मॉडेल्स वरती आता शाळा शिकतात, त्यांना खरं तर ते म्हणजे तेच त्यांचे मोठे गुरु झालेत. मोबाईलच हा त्यांचा गुरु आहे. आणि मग अशा काळामध्ये ते गुरु शिष्य परंपरा ही कशा पद्धतीने टिकायला हवी, त्यासाठी आत्ताच्या गुरूंनी विद्यार्थ्यांच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि आताच्या विद्यार्थ्यांनी नेमकं गुरूंच्याकडे कसं बघितलं पाहिजे? म्हणजे तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून किंवा अगदी आपण जर म्हटलं की स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सुद्धा जी शिक्षण पद्धती आली, आपण मॅकॉले शिक्षण पद्धती अंगीकारली. आणि हा जो लॉर्ड मॅकॉले होता तर त्यांनीच काय केलं होतं की जी गुरुकुल व्यवस्था होती भारतामधली, ती गुरुकुल व्यवस्था ही त्याने नाकारलेली होती.
त्यांनी ती संपुष्टात आणली होती. आणि त्यामुळे हे गुरु शिष्याचे नातं आहे की ज्याचं बालकडू विद्यार्थ्यांना अगदी बालपणापासून मिळायचं, ते कुठेतरी या पद्धतीमध्ये कुठेतरी ते अल्प मिळते, मिळत नाहीये असाच एक भाग आहे. म्हणजे इथे कुणावर टीका करण्याचा भाग नाहीये, हे आपण मध्ये लक्षात घेतलं पाहिजे. हे सत्य आहे, हे वास्तव सत्य आहे. मग आजचे जे आधुनिक जे शिक्षक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कसं याकडे पाहिलं पाहिजे ना, की विद्यार्थ्याची केवळ भौतिक नाही तर त्याची आत्मिक उन्नती करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. आपण केवळ एखादा विद्यार्थी नाही घडवायचा आहे, तर एक आदर्श विद्यार्थी, एक राष्ट्र आणि धर्मप्रेमी विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी जर शिक्षकांनी प्रयत्न केले तर निश्चितच यातून शिक्षकांची पण साधना होणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी पण शिक्षकांकडे पाहताना कसं पाहायला पाहिजे की आपल्याला त्या गुरूंच्या माध्यमातून काहीतरी देव घडवतोय ना, काहीतरी देव शिकवतोय. आणि म्हणून ती कृतज्ञतेची जाणीव जर विद्यार्थ्यांमध्ये असेल ना, तर ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पण साधना होणार आहे. की विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला जर त्यांनी गुरुरूप मानलं तर त्यातून सुद्धा त्या विद्यार्थ्यांची साधना होणार आहे. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल ना, की तुम्ही खूप छान हा प्रश्न आता उपस्थित केलाय खरं तर, त्यासाठी तुमचा मी अभिनंदन करतो. की यामध्ये सगळ्या शाळांची भूमिका, यामध्ये पालकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. आपण जर शाळांमध्ये जर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रवचन ठेवली, मुलांना जर का आपण गुरूंचं महत्व सांगितलं, गुरूंचं नेमकं कार्य काय आहे हे जर आपण शिक्षकांनाही पटवून देऊ शकलो, कारण केवळ मुलांना शिक्षित करणं हे गुरूंचं कार्य नाही आहे, तर मुलांना घडवणं, मुलांच्या जीवनाचा उद्धार करणं, मुलांना सुशिक्षित करणं हे गुरूंचं कार्य. ते जर का तो एक व्यापक दृष्टी आपण जर का शिक्षकांना देऊ शकलो, विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकलो, तर आज तुम्ही जे म्हणताय ना, किती जरी AI आला असेल तरी गुरूंची नितांत आवश्यकता जर एकदा विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली तर निश्चितच विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन पण गुरूंप्रतीचा पालटेल. आणि या माध्यमातून आजचे जे आधुनिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांची पण साधना होईल आणि विद्यार्थ्यांची पण साधना होईल. आणि कुठेतरी आज शिक्षणात एक जसं आपण म्हणतो की एक बाजाराचं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे हा शब्द उच्चारताना आपण कुठेतरी वाईट वाटतं, तर ते जे स्वरूप आहे तर ते स्वरूप नष्ट होईल, ते स्वरूप जाईल. कारण यातून आपली साधना होते ना, हे दोन्ही वर्ग पाहतील आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श शिक्षण व्यवस्था जन्माला येईल. तर हा प्रयत्न आपण करू शकतो, करायला पाहिजे. नक्कीच आज आपण इथं आलात आणि आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु शिष्याची उज्ज्वल परंपरा, ते आत्ताच्या आधुनिक काळातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नातेसंबंध, इथपर्यंत आपण सविस्तर चर्चा केली. पुढच्या भागात आपण नक्कीच आता गुरुपौर्णिमा ही नेमकी कशी साजरी करावी, आता तुम्ही मगाशी उल्लेख केलातच, शाळांमध्ये गुरुपौर्णिमा आणि त्याचं महत्व सांगायला हवं. तर हे गुरुपौर्णिमेचं नेमकं महत्व काय हे आपण आता येणाऱ्या पुढच्या भागात नक्कीच बघूया. आपण इथं आलात आणि गुरुशिष्य परंपरेबद्दल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.